नमस्कार मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता जेव्हा राहुल पुन्हा ऐश्वर्यावर संशय घेतो तेव्हा ती मात्र ओरडूनच त्याला आठवण करून देते की तिने फक्त शरूशी हातमिळवणी केली आहे आणि शर्वरीलाही सांगते की जर का आपण हे असं आपल्यातच संशय घेत राहिलो ना तर एक दिवस आपणच आपल्या प्लॅनमध्ये अडकू आणि ही गोष्ट तुला चांगलीच ठाऊक आहे। ते ऐकून शरू देखील विचारात पडते। तेव्हाच इकडे बाहेर आता जानकी ऋषीला जेवायला वाढत असते। तो बोलतो की तू देखील बस ना। ती सांगते की नाही नको, मी सगळ्यांसोबत बसेन आणि सुमित्रेला विचारते की आई तुम्हाला ताट करू का। तेव्हा सुमित्रा सांगते की अगं विसरलीस का, आज माझा उपवास आहे। जानकी आता म्हणते की मी नंतर फराळाचं करीन। तेव्हाच ऋषी मात्र विचारत असतो आणि तो जानकीला विचारतो की तुला काय वाटतंय, पाईप कसा फुटला असेल। तेव्हा जानकी मात्र आता उडवाउडवीचं उत्तर देते, काय माहिती, मला नाही सांगता येणार। ऋषी म्हणत असतो की सर्व्हिसिंग करून आलेली एकाच ठिकाणी उभी असलेली गाडी आणि पाईप असा कसा फुटू शकतो। सुमित्रा म्हणते की अरे म्हणूनच तर मी सांगत होते ना की बाहेर CCTV बसव म्हणून, काय झालं। तेव्हा ऋषी बोलतो की हो आई, अगं त्या कॅमेरावाल्याने एक ट्रायल म्हणून बाहेर बसवलेलं आहे, आता त्याचं फुटेज ना चेक करावं लागेल। ऋषीचं हे बोलणं ऐकून जानकी मात्र घामच फुटतो। ती मनाशी म्हणते की अरे देवा, ऋषिकेशने हे फुटेज चेक करता कामा नये, नाहीतर ऐश्वर्या पकडली जाईल। आता काय करावं तिला सुचेनासं होतं। पुन्हा एकदा सगळं घर ऐश्वर्याच्या विरोधात राहील की काय याची तिला भीती वाटत असते। तेव्हाच ऋषी मात्र त्याचा मोबाईल बाहेर काढत असतो। जानकी पटकन त्याचा मोबाईल घेते। तो म्हणतो की जानकी अगं काय करतेस। ती सांगते की मी काय म्हटलंय, जेवताना नीट लक्ष द्या बघू, हे सगळं नंतर करा। तो म्हणतो की अगं ते फुटेज पाहायचं होतं ना। ती सांगते की हवं असल्यास मी चेक करते, तुम्हाला काही हवंय का, काय वाढू। ऋषीचं मात्र आता उरकलेलं असतं। तो हात धुण्यासाठी जात असतो आणि तिला ते फुटेज पाहायला सांगतो। इकडे अवंतिका देखील जीव मुठीत धरून पाहत असते। तेव्हा जानकी अतिशय हुशारीने ऋषीच्या मोबाईलमधील ते ॲप ओपन करते। हाते तर काय, आता तो व्हिडिओ स्पष्टपणे दिसत असतो, कशा प्रकारे ऐश्वर्या हातात पक्कड घेऊन खाली वाकून गाडीचा तो पाईप कट करतीये। जानकी म्हणत असते की अरे देवा, सगळं दिसतंय, सोबत शर्वरी वंश तर आहेतच, परंतु पक्कड ऐश्वर्याच्या हातात आहे। तेव्हा आता काय करू, हे सगळंच ऐश्वर्याच्या विरोधात जाणार, असा विचार करून ती स्तब्धच झालेली असते। आणि तेव्हाच ऋषी मात्र मागणं हात धुवून तिच्याच दिशेने येतो आणि विचारतो की जानकी काय झालं, बघितला का व्हिडिओ। ती मात्र आता धक्क्याने पाहू लागते। तेव्हाच दुसरीकडे आता रूममध्ये ही शरू ऐश्वर्याला समजावते की जरा शांत हो, हे बघ यापुढे राहुल आपल्यामध्ये पडणार नाही। ती राहुलला शांत राहायला सांगते, त्याचा संताप होत असतो। तर शरू ऐश्वर्याला विचारते की मला सांग आता काय प्लॅन आहे तुझा। तेव्हा आता ऐश्वर्या तिला समजावते की हे बघ, जानकीला मारण्याचे प्लॅन आपल्याला खड्ड्यात घेऊन जाऊ शकतात, कारण याआधी देखील तू एका खुनाच्या आरोपामध्ये अडकली होतीस, तेव्हा सेल्फ डिफेन्सची केस झाली म्हणून तू सुटलीस, परंतु यावेळेला असं होणार नाही, एकतर आपल्याला फाशी होईल किंवा जन्मठेप। आता या सगळ्या भानगडीत पडायलाच नको, असंच ऐश्वर्याचं म्हणणं असतं। तेव्हाच दुसरीकडे आता ऋषी जानकीला विचारत असतो की काय झालं आणि तो लगेच मोबाईल त्याच्या हातात घेतो। ती म्हणते की कसा बघणार ना व्हिडिओ। ऋषी मोबाईल चेक करतो आणि म्हणतो की हे काय, त्यांनी ॲपच इन्स्टॉल नाही केलं। तेव्हा जानकीला आठवत असतं कशा प्रकारे व्हिडिओ डिलीट करण्याऐवजी तिने ते ॲपच अनइन्स्टॉल करून टाकलं। आता ती ऋषीला सांगते की कसं बघणार ना, ॲपच नव्हतं। ऋषी वैतागत म्हणतो की काय युजलेस माणसं आहेत, एक काम धड करता येत नाही। तेव्हा ती त्याला समजावते की जरा शांत व्हा, हे बघा त्या माणसांशी मी बोलते, ॲप इन्स्टॉल करून घेते आणि हवं असल्यास फुटेज देखील सेव्ह करते, तुम्ही नका ना स्ट्रेस घेऊ। तेव्हा ऋषी आता जरा शांत होतो। तो आता ठीक आहे बोलतो आणि आता ऑफिससाठी निघून जातो। तेव्हा कुठे जानकी सुटकेचा निश्वास सोडते। त्याच वेळेस इकडे आता शरूला ऐश्वर्याचं म्हणणं पटलेलं असतं। ती म्हणते की होय बरोबर बोलते तू, परंतु आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागेलच ना। तू एक काम कर, इनिशिएटिव्ह घे, मी तुला जॉईन करते। तेव्हा ऐश्वर्या होकार देऊन तिथून निघून जाते। त्यानंतर राहुल मात्र तिला म्हणत असतो की या बाईवर विश्वास ठेवून तू खूप मोठी चूक करतेय।
तेव्हा शरू ओव्हर कॉन्फिडन्सने सांगते की केलेली चूक निस्तरण्याची ताकद देखील ठेवते ही शर्वरी. ते ऐकताच राहुल म्हणतो की तुझ्या याच ओव्हर कॉन्फिडन्सची आता मला भीती वाटायला लागली आहे. याआधी देखील सांगितलंय, अगं आपल्याकडे जितके पैसे आहे तितके घेऊन आपण इथून निघून जाऊया, हा सगळा नाद सोड. या बायका साध्या नाहीये, आता फक्त त्यांच्या हाती पुरावे नाहीयेत ना म्हणून गप्प आहेत त्या, तुला सांगून ऐकत का नाहीये. ती म्हणते की हो, कितींदा तेच तेच सांगतोय. तो बोलतो की पण तू ऐकत नाहीये ना. तेव्हा शर्वरी म्हणत असते की हो, अरे ऐकणार सुद्धा नाही. अरे इथे 2-2 खून करून निर्धास्त उभी आहे मी. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, या शर्वरीचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही, असं ती तोऱ्याने बोलत असते. राहुल देखील मनाशी म्हणतो की शर्वरी, आता तू माझं ऐकत नाहीये, या सगळ्याचा एक दिवस तुला नक्कीच पश्चाताप होईल. त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या मुद्दामहून बाहेर येते. जानकीला म्हणते की तुझ्याशी बोलायचंय. ती सांगते की हो बोल. तेव्हा ऐशू बोलते की मला माझी रूम रेनोव्हेट करायची आहे, त्यासाठी पैसे लागतील 35 लाख रुपये. हे ऐकताच सुमित्रा, जानकी आणि अवंती तिघीही धक्क्यानेच पाहतात. पुढे जानकी म्हणते की अगं तुला रूम रेनोव्हेट करायची आहे, अख्खं घर नाही. तेव्हाच इकडे ऐश्वर्या सांगत असते की मला एक डिशवॉशरसुद्धा घ्यायचं आहे. मला ना भांडी घासण्याचा खूप कंटाळा येतो, शिवाय आता थंडी येईल, मग काय मी थंड पाण्यात हात घालून भांडी घासायची का, आणि इतरांचं काम देखील हलकंच होईल. तेव्हा जानकी बोलते की तू इतरांचा विचार नको करूस, डिशवॉशरची काही गरज नाही आहे. ऐशू म्हणते की पण मला गरज आहे ना. पुढे ती बोलत असते की आणि माझी रूम जरा बघ, अगं कित्येक वर्षांपासून तशीच आहे, मला फार कंटाळा आलाय. तेव्हा जानकी म्हणते की हो का, एवढं काय झालंय, जरा दाखव मला, चल गवंतिका. आणि त्या तिघीही आता ऐश्वर्यासोबत वर जात असतात. हे सगळं बोलणं ऐकून इकडे सुमित्रा मात्र अस्वस्थ होते. तेव्हाच या तिघीही आता रूममध्ये येतात. जानकी म्हणत असते की अगं तुझी रूम तर व्यवस्थित आहे, काय झालंय काय, हो की नाही अवंतिका. अवंतीही बोलते की हो ठीकच तर आहे रूम. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय, अगं जरा बघ ना, कलर किती डल झालाय आणि हे फर्निचर कुठल्या काळातलं आहे. मला माझ्या पद्धतीने इंटेरियर करून हवंय, मला जसं आवडतं तसं. आता ऐश्वर्या काही ऐकायलाच तयार नसते. तेव्हा जानकी बोलते की अगं एकाच रूमचं इंटेरियर करायला 35 लाख रुपये हवेत. पैसे मिळत आहे म्हणून काय वाटेल तसा खर्च करायचा का. तेव्हा शर्वरी तिकडे येते आणि लगेच म्हणते की काय, म्हणजे कोणी कसा खर्च करायचं हे तू सांगणार का. आता तर काही दिवसांनी आम्ही काय खायचं काय प्यायचं हे देखील तूच ठरवशील ग. अशा प्रकारे बिना कामाची इथे भांडणं सुरू असतात. जानकी या शरूला म्हणते की अहो मी ऐश्वर्याशी बोलते ना, तुम्ही का मध्ये बोलताय. शर्वरी मात्र सांगत असते की तिच्यावर अन्याय होतोय, मी तिच्या बाजूने बोलणारच. किती दिवसानंतर ती काहीतरी मागते, मग का नाही द्यायचं तिला. तेव्हा आता ऐशू नाटकं करत बोलते की एक्झॅक्टली, थँक्यू गो शर्वरी. तेव्हा जानकी स्पष्टपणे सांगते की पण मला हे नाही चालणार. ती ऐश्वर्याला सांगते की तुला रूममध्ये काय करायचंय त्या सगळ्याचं इस्टिमेट मला हवंय, वेंडरला बोलाव, मी त्यांच्याशी बोलेन. सगळा खर्च किती होतोय काय होतोय ते कळायला हवं, त्याशिवाय मी काही करणार नाही, असं बोलून जानकी तडक तिथून बाहेर येते. तेव्हा आता ऐश्वर्या आणि शर्वरी देखील मागोमाग येतात. खाली आल्यानंतर ऐश्वर्या तोऱ्याने म्हणत असते की जानकी हे बघ, माझ्याशी कसं बोलते, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही, स्वतःला काय या घरची प्रमुख समजायला लागलीस की काय. शर्वरी अगदी बरोबर बोलत होती, आम्ही काय करायचं हे आता तू ठरवशील का ग. तेव्हा जानकी सांगते की हो, कारण नानांनी या घरची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. तेव्हा सुमित्रा देखील तिकडे आलेली असते. तेव्हाच ऐश्वर्या मात्र कडाडून भांडत उठते आणि म्हणत असते की इनफ, नानांचं नाव घेऊन उगीच वाटेल तसं वागू नकोस, आतापर्यंत खूप ऐकून घेतलं तुझं, आता मला जितके पैसे हवेत ना ते पैसे मला माझ्या हातात दे. मी कुठल्याच वेंडरला वगैरे बोलावणार नाहीये, मी माझ्या पद्धतीने सगळं करेल. तेव्हा जानकी बोलते की हो, मग कशासाठी किती खर्च लागेल तो सगळा हिशोब मला द्यायचा, शिवाय मी 1 रुपयाही देणार नाही, असं बोलून ती तिथून जायला लागते. तेव्हा ऐशू तावानेच पुढे येते आणि रागाने म्हणत असते की काय, तू काय माझे पेशन्स चेक करते का, हे बघ मला पैसे हवेत, पैसे दे. जानकी स्पष्टपणे उत्तर देते की जमणार नाही. ऐशू देखील हात समोर धरत म्हणते की पैसे मिळाल्याशिवाय मी तुला इथून जाऊच देणार नाही. जानकी ओरडते की ऐश्वर्या माझी वाट सोड. ऐश्वर्या म्हणते की कमाले, आता तर आवाजही चढला तुझा, काय ग, आता यापुढे तू आमच्यावर ऑर्डर वगैरे सोडणार की काय.
जानकी, ज्यांनी तुझ्यावर ही जबाबदारी सोपवलीत ना, ते नाना ते देखील आमच्याशी असं काही वागले नव्हते. खूप ऐकून घेतलं तुझं. आता ही मनमानी नाही सहन करणार. कोण आहेस तू? तेव्हाच आता ही शरू पुढे येते आणि जानकीला सुनावते की बहिणी, अगं तिची बाजू देखील जरा समजून घे ना. तिला कळतं ना तिला काय हवं आणि काय नको ते. जानकी उत्तर देते की मी मगाशीच सांगितलं, नानांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे म्हणून. तेव्हा ही शर्वरी म्हणते की ठीक आहे, अगं पण आमचं सुख कशात आहे हे देखील तुला कळायला हवं ना. आणि जर का तुला कळत नसेल तर आमचं आम्ही बघून घेतो ना, तुला कशाला हवी इतकी जबाबदारी. ऐश्वर्यामध्येच बोलते की शर्वरी, अगं ती ही जबाबदारी आपल्याला का घेऊ देत नाहीये हे तुला कळत नाहीये. इथे प्रश्न जबाबदारीचा नाही तर सत्तेचा आहे. हे ऐकताच सुमित्रा अवाक होऊन पाहते तर ऐश्वर्या जानकीला सुनावत असते की काय ग, बरोबर ना, तुला सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे ना. म्हणजे तू स्वतःला मालकीन समजतेस की काय? तू मालकीन आणि आम्ही नोकर. म्हणजे जानकी म्हटली की उठ तर उठायचं, बस की बसायचं. काय ग, म्हणजे या घरात कोणाला काही हवं असेल तर आम्ही येऊन तुझ्याकडे मागायचं का? का आम्हाला काही व्हॅल्यू नाही आहे का? आम्ही काय आता आमच्याच घरात राहून भिकारी आहोत का? आता तर मला असं वाटतंय की पुढे जाऊन आईंना काही हवं असेल ना तर तू त्यांना देखील स्वतःच्या हातापाया पडायला लावशील, बरोबर ना. तेव्हा जानकी रागानेच म्हणते की ये उगीच आईंचे कान भरू नकोस हं. आणि ती सुमित्रेला म्हणत असते की आई, अहो तुम्हालाच काय, परंतु या घरात मी कुणावरही कधी हातापाया पडण्याची वेळ येऊ दिली का? शर्वरी तिला सुनावते की वहिनी प्लीज, आता ना हा भोळेपणाचा सूर तू लावूच नको. आणि मुळात आईनेच काय, कोणीही तुझ्या हातापाया का पडावं. तेव्हा जानकी स्पष्टपणे सांगते की नानांची तशी इच्छा होती, त्यांनी विलमध्ये लिहिलं होतं आणि तेच मी करतेय. तेव्हाच ऐश्वर्या प्रश्न उपस्थित करते की पण का, तूच का? नानांची मुलं असताना त्यांनी ही जबाबदारी तुझ्यावरच का दिली? तेव्हा शर्वरी म्हणते की अगं हा प्रश्न तर मी किती दिवसांपासून विचारते, पण मला अजून याचं उत्तर मिळालेलं नाहीये. बरं का आई, मला तर असं वाटतंय की वहिनीने मुद्दामून बळजबरीने हे नानांकडून करवून तर घेतलं नसेल ना, कारण नाना असं का करतील. आणि काय ग वहिनी, तू तरी का आम्हा सगळ्यांचे शिवाशाप खाते? ज्याचं जे आहे त्याला देऊन टाक ना आणि हो मोकळी. जानकी पुन्हा स्पष्टपणे नकार देते, नाही, अजिबात नाही. हे घर बांधून ठेवण्याचं वचन मी नानांना दिलंय आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते वचन मी पाळणार. असं म्हणत तिने आता मत मांडलेलं असतं. तेव्हा ऐशू पुढे येते आणि म्हणते की झालं, पुन्हा नाटकं सुरू. जानकी, निदान माझ्यासमोर तरी नको ग करूस नाटकं. मी काय भुलणार नाहीये आणि या घरातलं कोणीच आता तुझ्या नाटकांना भुलणार नाही. त्यामुळे तुला प्रॉपर्टीचे वाटे हे करावेच लागतील, तुझी इच्छा असो किंवा नसो, असं ऐश्वर्या बोलते. जानकी उत्तर देते की करणार नाही. ऐशू म्हणते की मला वाटलंच होतं, नानांची इच्छा आहे त्यासाठी मी हे सगळं करते. काय ग, नानांच्या नावावर सर्व काही खपवतेस? तेच ही शरू जानकीवर आरोप करते की मला तर असं वाटतंय की हिनेच नानांना भरीस पाडून ना असं काहीतरी लिहून घेतलं असेल त्यांच्याकडून. ऐकताच जानकी चिडते, कंस, अहो उगीच वाटेल तसं बोलू नका. तेव्हा ऐश्वर्यामध्ये म्हणते की काय चुकीचं बोलते ती? अगं मला तर आता असं वाटतंय की तू फक्त नानांकडून लिहून घेतलं नसेल तर स्वतःच्या स्वार्थासाठी तूच नानांना. आता हे ऐकता क्षणी जानकी सनकन तिच्या कानाखाली लगावते. सुमित्रेला तर धक्काच बसलेला असतो. ऐश्वर्या मात्र गालावर हात ठेवतच रागाने म्हणते की तू केवढी मोठी चूक केली ना, कळत नाहीये तुला. हे बघ, आत्तापर्यंत तर मी शांतपणे बोलत होते, पण आता तोंडावर सांगते, माझा हिस्सा मी घेऊनच दाखवी. या घरातील सर्वांना मी हे सिद्ध करून दाखवेन की तू किती स्वार्थी आहेस ते. माझं चॅलेंज आहे तुला, या घरातला माझा हिस्सा मी घेऊनच दाखवेन. बोलून रागात ऐश्वर्या आता तिच्या खोलीकडे निघून जाते. आता हा सगळा तमाशा पाहता शरू तर खूपच खुश होते. मनाशी म्हणते की अरे वा, ऐश्वर्याने माझं सगळं काम केलं, मला तर काही करावंच लागलं नाही, सुंठे वाचून खोकला गेला. आणि ती जानकीला बोलून दाखवते की हे बरोबर नाही केलंस ना तू, आणि ती तिथून निघून जाते. आता इकडे हा सगळा तमाशा पाहता बिचाऱ्या सुमित्रेची मात्र वाईट अवस्था होते. पुढे पाणावल्या डोळ्यांनीच ती जानकीला म्हणते की एक सांगू का, अगं हे असे वाद घालून ना एक दिवस तू घरातील सगळ्यांची शत्रू बनशील, सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरशील, याचा काय उपयोग. त्यापेक्षा ना आपण नानांची ही इच्छा विसरून जाऊया, तू वाटण्या कर. हे ऐकून जानकी तर सुन्नच होते. आई अहो असं उद्गारते. सुमित्रा रडतच तिथून निघून जाते.
तर त्याच वेळेस खुश असलेली शरू रूममध्ये येते. पाहते तर काय राहुल गेम खेळत बसलेलं असतं. ती मध्येच मोबाईलमध्ये बोटं घालते आणि म्हणते की काय रे, बाहेर इतका तमाशा सुरू होता, तुला आवाज नाही का आला? हा राहुल गेम खेळतच बोलतो की अगं मी बाहेर येऊन काय करणार होतो, बायकांची भांडणं सुरू होती आणि त्यात ती जानकी आणि ऐश्वर्या. मला सांग कोण जिंकलं ग? तेव्हा शरू सांगते की ऑफकोर्स ऐश्वर्या. अरे काय भांडते ती, काय दम आहे तिच्या. तिने आत्ता ज्या प्रकारे जानकीला कॉर्नर केलं ना, मला नाही वाटत आता ती यापुढे स्वस्त बसेल. जानकीला हिस्से करावेच लागतील बघ तू. तेव्हा हा राहुल म्हणतो की होतील तेव्हा बघूया. तेव्हा शर्वरी म्हणते की पण तू बाहेर यायला हवं होतंस रे. अरे ऐश्वर्याचं हे रूप बघून तुझाही विश्वास बसला असता. तेव्हा हा राहुल म्हणतो की तुझा विश्वास बसला ना मग झालं तर. त्यावर शर्वरी बोलते की तू बस इथे हा तुझा गेम खेळत, परंतु माझ्या खेळात तर ऐश्वर्याच माझा हुकमाचा ऐका आहे. आता यावर माझा विश्वास बसलाय असं म्हणत ती खुश होत असते आणि तिचा विश्वास आणखीच पक्का झालेला असतो. त्याच वेळेस इकडे आता अवंती व जानकी रूममध्ये येतात. तेव्हा अवंतिका बोलते की वहिनी, अहो ऐश्वर्याला मानायला हवं हं, काय भांडत होती ती. एक क्षण तर मलाही असंच वाटलं तिला खरंच हिस्सा हवा की काय. जानकी म्हणते तुला ऐश्वर्याचं वागणं खरं वाटलं तर मग शर्वरी वंशांना देखील वाटायलाच हवं. बघ ना, हा सगळा आपल्या प्लॅनचा भाग आहे हे माहीत असून देखील तुला ऐश्वर्याचं वागणं जेन्युइन वाटत होतं. याचाच अर्थ आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय. तेव्हा अवंतिका बोलते की हो वहिनी, मला जेन्युइन तर वाटलं, पण मला वेगळीच भीती वाटते. त्या शर्वरी ताई खरंच तुम्हाला या घराचे हिस्से करायला तर भाग नाही ना पाडणार? म्हणजे आपण हा सगळा प्लॅन करतोय, करायला जायचो एक आणि व्हायचं भलतंच. तेव्हा आता जानकी समजावते की नाही, असं काही होणार नाही, आपल्याला पॉझिटिव्ह राहायलाच हवं अवंतिका. मुळे माझ्यावर विश्वास ठेव, काहीही झालं तरी मी या घराचे हिस्से होऊ देणार नाही. शर्वरी वंशांनी कितीही प्रयत्न केले ना तरी त्यांचे सगळे प्रयत्न मी हाणून पाडेन. आता ती विश्वासाने बोलते. मित्रांनो, आजचा एपिसोड तर इथेच संपतो. तर पुढील भागात आता चहा नाश्त्याच्या वेळेला ऐश्वर्या जानकीकडे येते आणि तिला विचारते की मी तुला कालच सांगितलं होतं या घराचे हिस्से कर आणि आम्हाला मोकळं कर, काय ठरवलंय तू? तेव्हा जानकी सांगते की माझं जे ठरलं ते मी कालच सांगितलं, मी काहीही करणार नाही. ती देखील इथेच असतो आणि तो देखील खूप टेन्शनमध्ये येतो. तर ही शर्वरी जानकीला सुनावते की ठीक आहे, जर का तू तुझा मुद्दा मागे घेणार नसशील तर आम्हीही घेणार नाही. म्हणूनच आता जोपर्यंत तू आमचं ऐकत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. या सगळ्यामध्ये जर का आम्हाला काही झालं तर याला जबाबदार तू असशील. आता हे ऐकून जानकीलाही टेन्शनच येतं. तर तेव्हाच ही शर्वरी आणि ऐश्वर्या तिथेच हॉलमध्ये चटई टाकतात आणि त्यावर आता उपोषणाला बसलेले असतात. मित्रांनो, उपोषण तर आता सगळीकडेच सुरू आहे या मालिकेत सुद्धा. बघूया त्याचा काय परिणाम होतो ते. सर्वच काही पाहणे खूप उत्सुकतेचे असेल. अशाच नवनवीन एपिसोडच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.